नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे महिलांसाठी अनेक योजना आणण्यात येत आहे। त्याचपैकी एक आता नवीन योजना आलेली आहे, जिच्यामध्ये राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे ही पिंक गुलाबी ई रिक्षा आपल्या महिलांना मिळणार आहे। आता हा GR आणला आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही बघू शकता हा GR 8 जुलै 2024 चा आहे। तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही आपल्या उद्योग मराठी या YouTube चॅनलवर नवीन आला असाल आणि उद्योग मराठी या चॅनलला सबस्क्राइब अजून केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मी तुमच्यापर्यंत खूप महत्त्वाची माहिती आणत आहे, मला नक्की सपोर्ट करा। मित्रांनो, तुम्ही वाचू शकतात, माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य शासन 2024-25 च्या अंतर्गत अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा याच्यासाठी 17,000 शहरातल्या 10,000 महिलांना ही रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान मिळणार आहे। आता हे अनुदान किती आहे हे पण मी तुम्हाला सांगतो। त्याच्या अगोदर काही गोष्टी ते पण लक्षात घ्या। त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगाराची निर्मिती करून देण्यास मदत करण्यात येणार आहे। याच्यासाठी आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देणे, हे सगळे उद्दिष्ट याच्यासाठी आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात ही योजना कुठे कुठे लागू आहे याची पण संपूर्ण माहिती दिलेली आहे। कोणकोणत्या शहरासाठी ही योजना आहे हे पण बघून घ्या। इथे बघू शकता तुम्ही मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरांमध्ये ज्या पण महिला आहेत त्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात। आता बघू शकतात, सदर योजनेतील राज्यातील गरजू महिलांना ही पिंक गुलाबी रिक्षा देण्यात येणार आहे। याच्यासाठी खालील प्रमाणे 10,000 लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। आता ही कशी आलेली आहे, याच्यात जिल्ह्यानुसार कोणत्या शहरात तुम्ही किती अर्ज करू शकतात, किती महिला याचा लाभ घेऊ शकते हे पण दिलेले आहे। मुंबई उपनगरात 1400 महिला लाभ घेऊ शकतात, ठाणेमध्ये 1000, पुण्यामध्ये 1400, नाशिकमध्ये 700, नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगरमध्ये पण 400, नवी मुंबई 500, 300, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात ही संपूर्ण माहिती आलेली आहे। तसा हा GR जो आहे याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तिथे तुम्ही संपूर्ण माहिती तशी चेक पण करू शकता। आता या योजनेचे उद्देश लक्षात घ्या, राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, होतकरू महिलांना स्वावलंबी बनवणे, एकंदरीत सगळ्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे। आता योजनेचे स्वरूप लक्षात घ्या, सदर योजनेअंतर्गत महिलांना ही ई रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणार आहे। याच्यामध्ये ई रिक्षा किमतीमध्ये सर्व करांच्या म्हणजेच GST, रजिस्ट्रेशन, रूट टॅक्स एक्सेट्रा याचा समावेश असेल। म्हणजे जरी तुम्हाला ई रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं, अनुदान दिलं, तरी जे GST आहे, रजिस्ट्रेशनचे आहे किंवा रोड टॅक्सचे जे चार्जेस आहेत तुम्हाला स्वतः भरावे लागतील। आता याच्यातर्फे तुम्ही लक्षात घ्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका यांच्या अंतर्गत तुम्हाला 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल आणि राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल। म्हणजे 70% तुम्ही कर्ज उचलणार आहे, त्याच्यापैकी 20% राज्य शासन उचलेल आणि योजनेचे लाभार्थी व मुलींना 10% आर्थिक भार असेल। म्हणजे फक्त 10%च तुम्हाला या कर्ज आहे ते तुम्हाला भरायचे। कर्जाची परतफेड ही 5 वर्ष इतकी असेल, 5 वर्षात तुम्हाला हे कर्ज नील करायचे। आता याच्यासाठी कोण कोण लाभार्थी, तर राज्यातील सर्व गरजू महिला आणि मुली, याच्यात कुठलेही कास्ट वगैरे नाही, कुठलेही काही विषय नाही, ज्या पण गरजू मुली आहे किंवा महिला आहेत ह्या सगळ्या या गोष्टीसाठी अप्लाय करू शकतो। योजनेची पात्रतेसाठी लाभार्थीचे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 ते 35 असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे बँक खाते पण असलं पाहिजे। लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे, तरच या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। लाभार्थ्यांकडे वाहन चालन परवाना असणे आवश्यक राहील। जे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे ते तुम्हाला काढून घ्यावे लागेल। विधवा, कायद्याने घटस्फोटित अशा महिलांना याला जास्त प्राधान्य देण्यात येईल। तसेच दारिद्र्य रेषेखाली महिलांना पण याचं प्राधान्य देण्यात येईल। आता योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे लक्षात घ्या। योजनेसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे।
महाराष्ट्राचे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागेल 3 लाखापेक्षा कमी, बँकेचं खात्याचं पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. त्याचप्रमाणे मतदान कार्ड पण लागेल तुम्हाला, रेशन कार्ड पण लागेल, ड्रायव्हिंग लायसन्स पण लागेल आणि सदर ही रिक्षा लाभार्थी महिलाच चालवणार याचे हमीपत्र लागेल. अटी शर्तींचे पालन करण्याचे पण हमीपत्र लागेल. हे हमीपत्र याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच आणून देईन पुढे, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता या पिंक ई रिक्षाची माहिती तुम्हाला सांगतो. याची जी रक्कम आहे मित्रांनो ही आहे 4 लाख रुपये. याच्यामध्ये 10 HP मोटर येते आणि मायलेज तुम्हाला 110 किलोमीटरचं येईल एका टायमाला. आता ही 4 सीटर आहे ज्याच्यामध्ये एक ड्रायव्हर असेल आणि 3 पॅसेंजर असतील, अशा पद्धतीची ही रिक्षा आहे. याची संपूर्ण माहिती आपल्या या GR मध्ये दिलेली आहे. मी GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. याची पुढची माहिती ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.